गुड मॉर्निंग. आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. आपण सर्वजण लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आहोत. बरेचसे निर्बंध आहेत. एका बाजूला आपण बघत आहोत की करोना व्हायरसमुळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि ह्या सर्व प्रश्नांना, या सर्व समस्यांना आपण धैर्यानं तोंड देत आहोत. आपल्यावर अनेक निर्बंध आहेत आणि हे सर्व निर्बंध पाळून या परिस्थितीला कसे सामोरं जायचे ह्यावर आपण एकत्रितपणे आज विचार करत आहोत. मित्रांनो, प्रश्न खूप आहेत. आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या गृहोपयोगी गरजा आहेत, आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, त्या बेसिक नीड्स आपण कशा पुरवणार. विशेष करून ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे आणि ह्यासाठी आपण चर्च एकत्रितपणे विचार करत आहे. आणि आपण काय करत आहोत ह्याचा विचार करण्या अगोदर सर्वप्रथम मी बायबलमधला एक संदर्भ आपल्यासमोर वाचणार आहे. हा संदर्भ आहे संत मत्तयाच्या शुभवर्तमानातला 25वा अध्याय 31 ते 46 ही वचनं आहेत. आणि ही वचनं वाचून मी थोडंसं चिंतन आणि आपण जो एक छोटासा प्रयत्न करत आहोत त्याचा आपण विचार करूया. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानं सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करीतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित जन हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यामध्ये जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीस आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, ताणलेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेमध्ये पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यासाठी जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासमोर हा एक आव्हानात्मक प्रसंग ठेवलेला आहे की ह्या परिस्थितीमध्ये आपण नक्की काय करत आहोत. जे काही आपण करत आहोत ते आपल्या श्रद्धेपासून जन्मलेलं पाहिजे. परमेश्वरावरील आपला जो विश्वास आहे,
परमेश्वरावरील आपली जी श्रद्धा आहे, ह्या श्रद्धेमधून आपल्याला जी प्रेरणा मिळते, ती प्रेरणा आपण वापरून ह्या परिस्थितीला सामोरे जाणार आहोत. परंतु हे कोणी करायचं? कोणी ह्या समस्या सोडवायच्या? आपल्याला एक दुसरा प्रसंग संत योहानाच्या शुभवर्तमानातला मी वाचून दाखवत आहे. हा जो प्रसंग आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा आहे, की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राबरोबर जो संवाद साधत आहे आपल्या पुनरुत्थानानंतर. त्याचे जे भाषण आहे, पेत्रावर जी कामगिरी सोपवलेली आहे ते आपण बघूया. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूनं शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपल्याला ठाऊक आहे. येशूनं त्याला म्हटले, माझी कोकरे चाल. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्यांना म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करीतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूनं त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल. प्रिय मित्रांनो, पेत्रावर प्रभू येशू ख्रिस्तानं संपूर्ण कळपाची जबाबदारी सोपवलेली आहे. आणि ह्या घडीला आपण आपल्या ख्रिस्त सभेचे मुख्य मेंढपाळ आपले पोप फ्रान्सिस हे संपूर्ण जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी नेमलेले आपले बिशप्स आपापल्या धर्मप्रांतामध्ये वेगवेगळी धोरणं राबवत आहेत. आणि आपल्या धर्मप्रांतामध्ये सुद्धा बिशपांनी सूचित केल्याप्रमाणे प्रत्येक पॅरिशेसमध्ये, प्रत्येक धर्मग्रामामध्ये एक छोटीशी कमिटी स्थापन करण्यात आली. आणि ह्या कमिटीनं सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यास, अभ्यास करण्यास सुरुवात केली. गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण या कमिटीनं केलेला जो एक शोध होता त्यानुसार कृती करण्याचे ठरवले. आणि वेगवेगळ्या पॅरिशेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी साधनसामुग्री वापरून या परिस्थितीला सामोरं जाण्याचे प्रयत्न चालू आहेत. विशेष करून आपल्या ह्या सेंट थॉमस पॅरिशमध्ये आपण शोध घेत असताना आपले जे सर्व पॅरिश काउन्सिलचे सभासद, सेवक, नेते यांनी एकत्रितपणे आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत आणि बेसिक नीड्स ह्या पुरविण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा शोध घेतलेला आहे. त्यानंतर कमिटीनं एकत्र अभ्यास करून आतापर्यंत गेल्या 3 दिवसामध्ये जवळजवळ 150 कुटुंबापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा पुरविण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी मदत आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची मदत आहे. ही मदत इथेच थांबणार नाही आहे, कारण आपल्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याहीपेक्षा इतर बऱ्याचशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. ज्या वेळेला लॉकडाऊन उठविण्यात येईल आणि जी परिस्थिती आहे ती आपल्यासमोर उभी राहणार आहे, त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत, त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा, एक मेकॅनिझम आपल्याला उभं करावं लागणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण ही पावलं उचललेली आहेत. आणि मला इथं नमूद करायचं आहे की कमिटीनं अभ्यास केल्यानंतर त्याची प्रत्यक्षात जी अंमलबजावणी होती त्या अंमलबजावणीच्या कामामध्ये अनेकांनी हातभार लावलेले आहेत. काही कार्यकर्ते पुढे आले, त्यांनी सोशल डिस्टन्सचे जे सगळे जे नियम आहेत, जे निर्बंध आहेत ते बरोबर पाळून गेल्या 3 दिवसामध्ये आपण जवळजवळ 150 कुटुंबापर्यंत ही संपूर्ण ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्यामध्ये एक विशेष मला इथं नमूद करायचं आहे की आपल्या ह्या परिसरातले जे तरुण तरुणी आहेत त्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे.
कधी कधी आपण तरुणीविषयी जेव्हा बोलतो त्यावेळेला एक उदासीनता व्यक्त करतो की तरुणांना समाजाविषयी किंवा समाजामध्ये जे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी काही कळकळ नाही आहे, तळमळ नाही आहे किंवा त्यांना ते त्यांच्या जगामध्ये हरवलेले आहेत. परंतु मी अनेक वेळेला अनुभव घेतलेला आणि गेल्या 3 दिवसामध्ये हा अनुभव घेत आहे की आपले तरुणी ही घरामधून सुद्धा त्यांच्यावर खूप बंधनं असून सुद्धा केवळ श्रद्धेपोटी त्यांना ही जी प्रेरणा मिळालेली आहे, आम्हा सर्व फादरांबरोबर राहून दिवसभर अगदी तळपत्या उन्हामध्ये ते ह्या गरीब कुटुंबापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना ही जी मदत पुरवली जात आहे ती पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. आणि हे तरुण माझ्यासाठी दीपस्तंभासारखे आहेत, माझ्यासाठी ती एक प्रेरणा आहे. आणि ह्या तरुणांचा मला इथं विशेष उल्लेख करायचा आहे की त्यांचं हे जे कार्य आहे, जे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकलेलं आहे की मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खावयास दिले. मदत खूप उपलब्ध आहे, परंतु ती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविणं हे जे काम आहे ते आपल्या तरुणांनी मोठी जोखीम पत्करून आजूबाजूला आपल्याला माहिती आहे की करोना व्हायरसचे जे बाधित रुग्ण आहेत ते वाढत चाललेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी सगळे नियम पाळून ही मदत आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप हातभार लावलेला आहे. त्या तरुणांचा आणि ज्या कुटुंबाबद्दल हे तरुण आलेले आहेत त्यांच्या सर्व आईवडिलांचे मी विशेष आभार मानत आहे. त्यांचं मी खास अभिनंदन करत आहे. अत्यंत उल्लेखनीय अशी ही गोष्ट आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ दिस यूथ हू हॅव कम फॉरवर्ड टू हेल्प अस. त्याचबरोबर ही जी मदत आहे ही मदत आपोआप आपण देऊ शकत नाही. बऱ्याचशा दानशूर व्यक्तीनं पुढे येऊन हातभार लावलेला आहे. अनेकांनी लहान सहान पद्धतीनं आपली आर्थिक बाजू सांभाळून त्यांनी ही मदत दिलेली आहे. म्हणूनच आपण अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि इथे मला केवळ एक अनुभव म्हणून सांगावंसं वाटतं की आपल्या ह्या धर्मग्रामातील एक व्यक्ती, एक महिला की जी पेन्शनर नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं तिचा उत्पन्नाचं साधन नाही आहे, परंतु थोडीफार तिनं जी काही प्रॉपर्टी किंवा थोडासा जो पैसा जमवलेला आहे, त्या दिवशी तिचा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातामध्ये चेक दिला आणि म्हणाला की माझ्या आईनं हा चेक दिलेला आहे. मी त्याला सांगितलं की फार मोठी रक्कम आहे, जवळजवळ 25,000चा तो चेक माझ्या हातामध्ये सोपवला आणि सांगितलं की आईने सांगितलेलं आहे की ह्याविषयी कुठे उल्लेख करू नका, म्हणजे माझ्या नावाचा उल्लेख करू नका. मित्रांनो, मी हे अशासाठी सांगतोय, मदत आपण करत आहात आणि अशाच प्रकारे मदत येत राहणार. आपण आपल्या जे अडचणीत बंधू भगिनी आहेत तसं पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्याच अडचणी आहेत. लॉकडाऊनमुळे आपण सगळेच अडचणीमध्ये आलेलो आहोत, परंतु ही जी संवेदना आहे, इतरांची गरज आपल्या गरजेपेक्षा पुढे ठेवणं आणि मदत करणं, ही संवेदना अत्यंत महत्त्वाची आहे. जसं आपले तरुणी अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत, तसेच आपल्या पॅरिशमधल्या अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत आणि मी मनापासून त्यांचे आभार मानत आहे. पुन्हा एकदा एक प्रेमाचं आवाहन आहे की ही मदत केवळ तात्पुरत्या स्वरूपाची जरी असली तरीसुद्धा काही काळ आपल्याला अशा गरजू कुटुंबापर्यंत पोहोचायचं आहे. आणि माझा पक्का विश्वास आहे, भरवसा आहे की परमेश्वर आपल्याला ही मदत पुरविण्यासाठी प्रेरणा देत राहणार. हे आपल्या श्रद्धेचं खरं फळ आहे, श्रद्धेची पोचपावती आहे. परमेश्वरावरील आपला जो विश्वास आहे, आपला जो भरवसा आहे, त्याचं हे प्रतिफळ आहे. आणि ह्या वेळेला मला एक छोटासा प्रसंग आपल्यासमोर ठेवायचा आहे. हा प्रसंग आहे मदर तेरेसा, संत मदर तेरेसा यांनी जो कथन केलेला आहे, त्यांना प्रत्यक्ष आलेला एक अनुभव त्यांनी आपल्या भाषणामध्ये एकदा सांगितलेला मला आठवतोय आणि तो मी आपल्यासमोर मांडतोय. ती एक दिवस दुपारची वेळ होती आणि मदर तेरेसा आपल्या कॉन्व्हेंटमध्ये तिथं जी लोकं होती, आजारी लोकं होती, त्यांची सेवा करत होत्या. त्यावेळेला त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं की त्यांच्या जवळपास राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबामध्ये दुपारी खाण्यासाठी काहीच नाही आहे
मदरांना तो निरोप मिळताच आपल्या एका सिस्टरांना घेऊन थोडंसं धान्य घेऊन त्या कुटुंबाच्या घरी त्या पोहोचल्या आणि त्या कुटुंबामध्ये जी महिला होती तिनं मदरांचं स्वागत केलं आणि मदरांनी जे धान्य आपल्याबरोबर आणलं होतं ते त्या बाईकडे दिलं आणि ती बाई म्हणाली, मदर एक 5 मिनटं थांबा, मी येते. ती आपल्या घरामध्ये गेली. तिने ते जे धान्य होतं त्या धान्यातलं अर्धं धान्य घेतलं आणि मदरांना सांगितलं की मी 5 मिनटामध्ये पुन्हा परत येते आणि ती गेली आणि परत आली. मदरांनी विचारलं, तू ते धान्य घेऊन कुठे गेली होतीस? ते धान्य मी तुझ्यासाठी आणलेलं होतं. त्यावेळेला ती महिला म्हणाली की आपल्यापासून थोड्याच अंतरावर एक दुसरं मुसलमान कुटुंब आहे आणि त्यांच्या घरामध्ये 6 मुलं आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आज दुपारचं खाण्यापिण्यासाठी काहीच नाही आहे आणि म्हणून तुम्ही जे धान्य दिलं होतं त्याच्यातलं अर्धं धान्य मी त्यांना नेऊन दिलेलं आहे. प्रिय मित्रांनो, या काळामध्ये आपण असाच एकमेकांचा विचार करणार आहोत. आपल्या परीनं जी काही मदत आपल्याला इतरांना देता येईल, परंतु त्या मदतीमागचा जो एक विश्वास आहे आणि विश्वासामधून जी एक संवेदना सेन्सिटिव्हिटी आहे, ही सेन्सिटिव्हिटी आपण परमेश्वराकडे मागणार आहोत आणि आपला देवावर भरवसा आहे, आपला विश्वास आहे की परमेश्वर आपलं संरक्षण करणार आहे. नक्कीच आपण पुढे येत आहोत, मदतीचा हात देत आहोत आणि अशाच प्रकारे एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपले प्रश्न आपणच सोडवणार आहोत आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रेरणा देत राहणार. परमेश्वराची ही प्रेरणा आपल्या प्रत्येकामध्ये राहावी, संवेदन राहावी म्हणून आपण विशेष रीतीनं प्रार्थना करीत आहोत. आजच्या ह्या दिवशी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी खास प्रार्थना करीत आहोत. मात्र त्याही पुढे जाऊन सांगतोय की आपण सर्व एकत्र येऊया आणि एकत्रितपणे या करोना व्हायरसमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी संकटं आपल्या समोर उभी आहेत, त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण ऐक्यानं सामोरे जाऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस.